नमस्कार, माझं नाव फिरोज खान. आपण पाहत आहात महाराष्ट्र माझा. आपण रेल्वे पोलीस लोहमार्ग पोलीस स्टेशन येथे आपण उभे आहोत आणि काल जी आहे वसई नायगावच्या मध्ये एक दुर्घटना घडलेली आहे आणि रेल्वे कर्मचारी 3 रेल्वे कर्मचारी येथे दगावलेले आहेत. एकाचे नाव आहे सचिन वानखडे, दुसऱ्याचे नाव आहे बासू मित्रा आणि तिसऱ्याचे नाव आहे सोमनाथ उत्तम. अशा या 3 जे कर्मचारी आहेत सिग्नलवर काम करत असताना यांचा मृत्यू झालेला आहे. रेल्वेच्या खाली चिरगडून यांचा मृत्यू झालेला आहे. यांचं पोस्टमॉर्टम झाल्यानंतर यांना आपल्या घरी नेण्यात आलं. असं कळतंय की मुंबईत हे एक वसईमध्ये, दुसरे जे आहेत विरारला आणि तिसरे जे आहेत ते सफाळ्याला राहत होते. परंतु हे मूळचे असं करण्यात आलं आहे की एक नागपूरचे होते आणि दुसरे इतर शहरातील किंवा जिल्ह्यातील होते. सिग्नल दुरुस्ती करताना हे दुर्घटना घडली. ही घडली कशी यावर लक्ष देणं आणि यावर तपास करणं खूप गरजेचं आहे. कारण रेल्वेमध्ये जे कर्मचारी असेच प्रकारे काम करत राहिले आणि दगावत राहिले तर याचं जे आहे नुकसान रेल्वे डिपार्टमेंटला भोगावं लागणार आहे. दुर्घटना घडलेली आहे ही दुर्दैवी दुर्घटना आहे. चर्चगेटहून जी ट्रेन येत होती विरारकडे, या ट्रेनच्या खाली हे आलेले आहेत. त्यांना कळलंच नाही की ट्रेन येत आहे आणि त्यानंतर त्यांना पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आलेलं आहे. पोस्टमॉर्टमच्या नंतर ते आपल्या घरी त्यांना रवाना करण्यात आलेलं आहे. यासाठी जे आहेत आरपीएफचे अधिकारी, मोठे अधिकारी येथे आले होते. याचा सर्व तपास जे आहे लोहमार्ग पोलीस स्टेशन यांच्या अंतर्गत सुरू आहे. ही घटना घडली कशी आणि या घटनेमागे काय कारण आहे, अशी घटना घडू नये यावर रेल्वेने देखील लक्ष द्यायला पाहिजे. अशाच महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा.